हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्ट्रक्टर काय राहतो ते बघूया. मित्रांनो, डिस्ट्रक्टर काय राहतो आजच्या लेक्चरमध्ये ते बघूया. त्यानंतर ह्या अशा इमेजेस आहेत, त्या इमेजेस थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचं काम करतो. आणि हे प्रोग्राम आपण घेणार आहोत आजच्या लेक्चरच्या निमित्ताने, डिस्ट्रक्टर वाला प्रोग्राम. आता डिस्ट्रक्टर काय राहतं, त्याचा सिंटॅक्स काय आहे ते बघून घेऊया. डिस्ट्रक्टर मित्रांनो, डिस्ट्रक्टर इज यूज टू डिस्ट्रॉय द ऑब्जेक्ट which is created by using constructor. कन्स्ट्रक्टर थ्रू तुम्ही जो ऑब्जेक्ट क्रिएट करतात त्या ऑब्जेक्टला डिस्ट्रॉय करण्याचं काम हे डिस्ट्रक्टरचं असतं. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला आधीच्या लेक्चर्स मध्ये सांगितले, डिस्ट्रक्टर हा डिस्ट्रॉय करतो कुणाला? ऑब्जेक्टला. कुणी बनविलेल्या ऑब्जेक्टला? कन्स्ट्रक्टरनी बनविलेल्या ऑब्जेक्ट्सला डिस्ट्रक्टर हे डिस्ट्रॉय करायचं काम करतो. डिस्ट्रक्टर आल्सो स्पेशल मेंबर फंक्शन ऑफ क्लास. डिस्ट्रक्टर पण हा एक फंक्शन आहे मित्रांनो, क्लासचाच फंक्शन आहे डिस्ट्रक्टर पण, आणि तो बी स्पेशल मेंबर फंक्शन आहे. म्हणजे त्याचं पण काम फिक्स आहे. किंवा कन्स्ट्रक्टरनी बनविलेल्या एखाद्या ऑब्जेक्टला ते डायरेक्ट डिस्ट्रॉय करून टाकणार, म्हणजे त्याला खतम करून टाकणार, त्याची मेमरी तो एंड करून टाकणार, डिलीट करून टाकणार त्या ऑब्जेक्टला लागलेली मेमरी. म्हणजे तो पूर्ण ऑब्जेक्टच तो डिलीट करून टाकतो. डिस्ट्रक्टर नेम अँड क्लास नेम बोथ आर सेम. कन्स्ट्रक्टर साठी कसं होतं, कन्स्ट्रक्टरचं नेम आणि क्लास नेम दोन्ही सेमच होतं. सेम डिस्ट्रक्टर साठी बी कसं आहे, मग क्लास नेम, डिस्ट्रक्टरचा क्लास नेम आणि डिस्ट्रक्टरचा कन्स्ट्रक्टर नेम म्हणजे डिस्ट्रक्टरचा नेम हे दोन्ही सारखं असते. बट डिस्ट्रक्टर इज प्रिसाइडेड बाय टिल्ड ऑपरेटर. डिस्ट्रक्टर इज प्रिसाइडेड बाय टिल्ड ऑपरेटर म्हणजे टिल्ड ऑपरेटरचा वापर करून आपण डिस्ट्रक्टरला डिनोट करतो. सपोज हे फंक्शन आहे सम नावाचं डिस्ट्रक्टर आहे, SUM. सम नावाचं कन्स्ट्रक्टर आहे, आधी कन्स्ट्रक्टर धरा. आता मला या सम नावाच्या कन्स्ट्रक्टरला मला डिस्ट्रॉय करायचं, म्हणजे डिस्ट्रक्टर ह्याच्यात वापरायचं, तर मी काय करणार? टिल्ड ऑपरेटर वापरणार. टिल्ड म्हणजे असं इन्फिनिटी सारखं याला टिल्ड ऑपरेटर म्हणतात. TILED, टिल्ड ऑपरेटर. मग हे टिल्ड ऑपरेटर तुम्ही वापरतात डिस्ट्रक्टरच्या आधी. मग या समच्या आधी मी टिल्ड ऑपरेटर वापरणार आणि त्यानंतर तुमचा सम हा कन्स्ट्रक्टर लिहिणार. म्हणजे हा याचा अर्थ काय होईल? हा तुमचा डिस्ट्रक्टर होईल. डिस्ट्रक्टर म्हणजे सम नावाच्या कन्स्ट्रक्टरला तुम्ही डिस्ट्रॉय करण्याचं काम करीत आहात. हे पहा, असा टिल्ड ऑपरेटर आधी वापरला जातो, त्यानंतर त्या क्लास नेम म्हणजे त्या कन्स्ट्रक्टरचे नेम, मग हे टोटली जे कंबाईन होऊन जे बनतं ते डिस्ट्रक्टर तुमचा बनतो. आणि त्यानंतर डिस्ट्रक्टर फंक्शनची बॉडी. समजलं? टिल्ड ऑपरेटर असतो इथं. डिस्ट्रक्टर डज नॉट टेक एनी आर्ग्युमेंट. डिस्ट्रक्टर आर्ग्युमेंट घेतो का? नाही. म्हणजे अशा व्हॅल्यूज घेतो का इथं? इंट एक्स आर्ग्युमेंट घेणे म्हणजेच असे पॅरामीटर्स घेतो का इथं? इंट एक्स, इंट वाय, वाय असे घेतो का? नाही. म्हणजे डिस्ट्रक्टर हा तुमचा आर्ग्युमेंट्स घेत नाही. इट डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. हा डिस्ट्रक्टर एकही व्हॅल्यू रिटर्न करण्याचं काम करीत नाही. डिस्ट्रक्टर डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. पुन्हा याला रिटर्न टाईप लिहिला गेला आहे का? नाही. मग हे पण तुमचा पॉईंट तिथे ऍड करू शकतो तुम्ही. इट हॅज नो रिटर्न टाईप, असा पण तुमचा पॉईंट आणखीन ऍड झाला असता ह्याच्यात. डिस्ट्रक्टर विल बी इन्वोक्ड इम्प्लिसिटली बाय द कंपायलर वेन द प्रोग्राम कम्स आउट ऑफ क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट्स. म्हणजे डिस्ट्रक्टर केव्हा कॉल होतो? इन्वोक्ड म्हणजे कॉल. डिस्ट्रक्टर केव्हा कॉल होतो? इम्प्लिसिटली कॉल होतो बाय कंपायलर, म्हणजे कंपायलरच त्याला कॉल करतो डिस्ट्रक्टरला. केव्हा कंपायलर कॉल करतो? जेव्हा प्रोग्राम कम्स आउट ऑफ क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. म्हणजे आता सपोज हा प्रोग्राम आहे जे आता इथं तुम्ही डिस्ट्रक्टर डिक्लेअर केला, डिस्ट्रक्टर हे केला, तर मग मित्रांनो हे जेव्हा डिस्ट्रक्टर इथं तुम्ही तयार केला आणि मग हे जेव्हा कर्ली ब्रेसेस एंड होईल, हे पहा, हे वाईड मेनचं जेव्हा कर्ली ब्रेसेस एंड होईल तेव्हा तुमचा डिस्ट्रक्टर एक्झिक्यूट होईल. म्हणजे सगळा प्रोग्राम झाल्यावर तो तुमचा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय करण्याचं काम करेल.
डिस्ट्रक्टर इज यूज टू डिस्ट्रॉय द ऑब्जेक्ट अँड फ्री द मेमरी. ही लाईन मेन आहे तुमची. डिस्ट्रक्टरचा यूज काय आहे? टू डिस्ट्रॉय ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टला डिस्ट्रॉय करण्यासाठी आणि मेमरीला तुमच्या फ्री बनविण्यासाठी. मित्रांनो, जर तुमचे असेच जर ऑब्जेक्ट खूप सारे ऑब्जेक्ट क्रिएट व्हायला लागले तर मित्रांनो त्या ऑब्जेक्ट्सला आपल्याला डिस्ट्रॉय बी करावं लागेल ना. मग तिथं त्या ठिकाणी आपण डिस्ट्रक्टरचा वापर करतो. खूप सारे ऑब्जेक्ट्स असतात C++ लँग्वेज मध्ये. त्यानंतर क्लासेस राहतात. कुण्या क्लासचे कोणते ऑब्जेक्ट, कोणत्या कन्स्ट्रक्टरचे कोणते ऑब्जेक्ट्स, असे खूप कन्फ्युजन होत असतंय मित्रांनो. मग मित्रांनो, जे ऑब्जेक्ट आपल्याला लागणार नाहीत किंवा ज्या ऑब्जेक्टचं काम झालंय त्या ऑब्जेक्टला आपण डिलीट करू शकतो. मग डिलीट करण्यासाठी डिस्ट्रक्टर हा कीवर्ड वापरला जातो. डिस्ट्रक्टर कन्सेप्ट वापरला जातो, कीवर्ड नाही. डिस्ट्रक्टर कीवर्ड नाही, हा डिस्ट्रक्टर कन्सेप्ट आहे. डिस्ट्रक्टर ही लाईन झाली ना आपली. आता ही वी कॅनॉट इन्व्होक, म्हणजे आपण स्वतःहून त्यांना कॉल करू शकत नाही. वी कॅनॉट इन्व्होक कॉल डिस्ट्रक्टर एक्सप्लिसिटली. इन्व्होक्ड म्हणजेच इन्व्होक्डचा अर्थ काय आहे? कॉल. आपण त्या डिस्ट्रक्टरला कॉल करू शकतो का स्वतःहून? नाही. ते एक्सप्लिसिटलीच कॉल होतं. कुणाद्वारा? जेव्हा कंपायलर द्वारा कॉल होतं. केव्हा? जेव्हा क्लोजिंग कर्ली ब्रेसेस एंड होईल तुमचा. तेव्हा प्रोग्राम कंट्रोलर आपला क्लोजिंग कर्ली ब्रेसेसवर आला की तिथं तुमचा डिस्ट्रक्टर एक्झिक्यूट होणार. डिस्ट्रक्टर ऑल्सो प्रेझेंट इन पब्लिक सेक्शन. पब्लिक सेक्शन मध्येच डिस्ट्रक्टर पण प्रेझेंट असणार. जिथं तुम्ही कन्स्ट्रक्टर बनवित होतात पब्लिक सेक्शन मध्येच, तिथंच तुमचा डिस्ट्रक्टर प्रेझेंट राहणार. हे पहा, डेमो नावाचा कन्स्ट्रक्टर बनविला तुम्ही, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आणि हे पहा, डेमो नावाचा डिस्ट्रक्टर बनविला तुम्ही. सेम नाव ठेवायचे. क्लास नेम आता पहा, इथं तर कॅपिटल मध्ये लिहिलं मी, कॅपिटल मध्ये लिहिलं आणि इथं स्मॉल मध्ये लिहिलं. पण इथं तुम्ही तसं चूक करू नका. अशी चूक करू नका. इथं पण कॅपिटल मध्येच लिहा तुम्ही. आता पहा मित्रांनो, डिस्ट्रक्टरला मी आता हा डिस्ट्रक्टर आहे तुम्हाला कसं समजणार? ह्याच्या पुढे असं टिल्ड ऑपरेटर आहे. हे पहा, ही इथं ऑपरेटर दिसायले का? हे असं इन्फिनिटी सारखं टिल्ड ऑपरेटर, याला टिल्ड ऑपरेटर म्हणतात. मग तुमच्या डिस्ट्रक्टरच्या पुढे जर तुम्ही टिल्ड ऑपरेटर वापरला तर तुमचा काय असतो? ते डिस्ट्रक्टर असा मानला जातो. मग मित्रांनो, त्या ठिकाणी तुमचे ऑब्जेक्ट जे काही क्रिएट केलेले आहेत, डिस्ट्रक्टरने सपोज इथं काउंट क्रिएट केलेला आहे, तर काउंटला इथं डिस्ट्रॉय करण्याचं काम डिस्ट्रक्टर करणार. समजलं? काउंट नावाचा व्हेरिएबल वरती व्हॅल्यू इन्सर्ट केलेले आहेत. कुणी? युजरनी. हे पहा, D1 D2 D3. मग काउंट प्लस प्लस होणार. D1 साठी एकदा प्लस होणार, D2 साठी एकदा, D3 साठी एकदा आणि D4 साठी एकदा. मग तेच काउंट प्लस प्लस झालेले त्यांना कॅन्सल करण्यासाठी आपण डिस्ट्रक्टर वापरला, म्हणजे काउंटला कॅन्सल करण्यासाठी. मग काउंट इथं मायनस मायनस केला, म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचा डिस्ट्रक्टर कॉल होईल तेव्हा काउंट एक एक कट होणार. हा काउंट पुन्हा कट होणार, हा काउंट कट होणार, हा काउंट कट होणार, हा काउंट कट होणार. समजत आहे का मी काय म्हणत आहे? ते तुम्हाला प्रोग्राम जेव्हा मी लिहीन तेव्हा तुम्हाला आणखीनच लक्षात येऊन जाईल, तेव्हा तुम्हाला लक्षात होणार नाही. आपण हा प्रोग्राम बी बघणार आहोत, टेन्शन घेऊ नका. आता समजून घ्या सिंटॅक्स त्याचा. क्लास नेम पहा, क्लास नेम पब्लिक सेक्शन मध्ये टिल्ड ऑपरेटर लिहायचा आधी, त्यानंतर तुमचा डिस्ट्रक्टरचं नेम आणि क्लास नेम दोन्ही सारखेच असले पाहिजेत बरं का. हे झाला तुमचा डिस्ट्रक्टर. आणि डिस्ट्रक्टरची बॉडी बी तुम्ही लिहिली पाहिजे. आता तुम्हाला एक फनी इमेजेस थ्रू सांगतो. ह्या फनी इमेजेस थ्रू आता मित्रांनो इथं सांगा मला, हा काय आहे तुमचा? कन्स्ट्रक्टर. हा तुमचा बॉक्स मध्ये आहे तो कन्स्ट्रक्टर आहे. हा काय करतय? ऑब्जेक्टला क्रिएट करते. ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचं काम कन्स्ट्रक्टर असतं. कन्स्ट्रक्टर ऑब्जेक्ट इज क्रिएटेड, म्हणजे कन्स्ट्रक्टरचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. कोण? हा. मग कन्स्ट्रक्टरचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आता ह्याचं काम झालं सपोज. मग काय करणार? डिस्ट्रक्टर हा पहा, हा स्क्वेअर ब्रॅकेट मधला हा डिस्ट्रक्टर आहे तुमचा. हा काय करणार? मग त्या कन्स्ट्रक्टरला डिस्ट्रॉय करण्याचं काम करणार. डिस्ट्रक्टर कम्स अँड डिस्ट्रॉय द ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टला डिस्ट्रॉय करतोय, म्हणजे खतम करून टाकतोय. हे पहा, खतम करून टाकतोय. मग डिस्ट्रक्टर काय करताय? डिस्ट्रक्टर काय करते? या ऑब्जेक्टला डिस्ट्रॉय करते. ही तर तुम्हाला समजलं. पहा, आता तुम्हाला डिस्ट्रक्टर झालं, त्यानंतर सिंटॅक्स बघितला त्याचा. आता चला तर आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन हा प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. आता काय करणार आपण? तो जो काही डिस्ट्रक्टरचा प्रोग्राम आहे आपला ते लिहूया. चला, डिस्ट्रक्टरचा प्रोग्राम लिहिण्याआधी इथं C++ लँग्वेज सिलेक्ट करा, कारण की C++ लँग्वेज मध्ये तुम्ही प्रोग्राम लिहित आहात. आता काय करणार? मी क्लास डिक्लेअर करणार. सेम तुमची जी ती पीडीएफ मध्ये क्लास होती तीच क्लास तुम्ही डिक्लेअर करायची.
क्लास तुम्ही डेमो म्हणून डिक्लेअर करणार, DEMO, डेमो. आता तुम्ही डेमो क्लास डिक्लेअर केली, या क्लासमध्ये मी पब्लिक मध्ये तुमच्या काय घेणार, कन्स्ट्रक्टर्स बनवून घेणार पब्लिक मध्ये. तुम्ही म्हणता सर प्रायव्हेट कुठे गेला? प्रायव्हेट मध्ये आपल्याला काउंट व्हेरिएबल हा डिक्लेअर करायचा नाही. काउंट करायचा नाही ते सुद्धा सांगून देतो. त्याआधी डिक्लेअर करून टाकू. याला ग्लोबली डिक्लेअर करायचं. कसं करते ग्लोबली डिक्लेअर एखाद्या व्हेरिएबलला? त्याचा डेटा टाईप, त्यानंतर त्या व्हेरिएबलचं नाव काउंट आणि इक्वल टू देऊन त्याला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आपण 0 देऊन टाकू. हा झालं तुमचं ग्लोबल डिक्लेरेशन. कुणाचं? काउंट नावाच्या व्हेरिएबलचं. मग काउंट नावाचा व्हेरिएबल कुठं पण प्रोग्राम मध्ये युज केला जातो. आता तुम्हाला सांगतो काउंट केलं ते शेवटी सांगतो मी. काउंट आपण ग्लोबली काउंट डिक्लेअर केला. आता फक्त एवढंच लक्षात द्या की डिस्ट्रक्टर कसा तयार करायचा असतंय. मग आता डेमो नावाचा कन्स्ट्रक्टर आधी बनवून घ्या. डेमो नावाचा कन्स्ट्रक्टर आधी बनवून घ्या. त्या कन्स्ट्रक्टर मध्ये काउंटला प्लस प्लस करा. काउंटला इन्क्रीमेंट ऑपरेटर, काउंट सोबत COUNT, काउंट सोबत इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरा. मग इन्क्रीमेंट ऑपरेटर काउंट सोबत वापरला आणि Cout देऊन युजरला मेसेज द्या. युजरला काय मेसेज देणार तुम्ही? /n करा आधी. युजरला काय मेसेज देणार? नंबर ऑफ OBJ. आता ऑब्जेक्टचं शॉर्टकट लिहिलंय मी, OBJ क्रिएटेड. नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड. मग मी इथं काय करणार? इन्सर्शन ऑपरेटर देऊन तुमच्या काउंटला मी हे करणार, काय डिक्लेअर, म्हणजे काउंटची व्हॅल्यू इथं डिस्प्ले करून टाकणार. आता मी काय केलं? तुमचा कन्स्ट्रक्टर बनविला. आता मी याच कन्स्ट्रक्टरला कॉल देऊन दाखवतो तुम्हाला आपला प्रोग्राम रन होतो का नाही बघा. याच कन्स्ट्रक्टरला मी जर DEMO डेमो केलं आणि कॉल दिला, D1 नावाचा ऑब्जेक्ट बनविला डेमो क्लासचा. आता मी या D1 नावाचा ऑब्जेक्ट बनविला. मग कन्स्ट्रक्टरला ऑटोमॅटिकली कॉल जातो. मग याला ऑटोमॅटिकली कॉल झाला, काउंटची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार. म्हणजे काउंट नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 1 आपल्याला दिसन. नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड इक्वल टू 1 असं दिसन आपल्याला. आता बघूया, पहा, नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड इक्वल टू 1 ऑब्जेक्ट क्रिएट झाला, म्हणजे एक ऑब्जेक्ट तुमचा क्रिएट झाला. तसंच मी D2B ऑब्जेक्ट क्रिएट करतो, कॉमा देऊन D2 ऑब्जेक्ट क्रिएट करतो, कॉमा देऊन D3 ऑब्जेक्ट क्रिएट करतो, कॉमा देऊन D4 ऑब्जेक्ट क्रिएट करतो. 4 ऑब्जेक्ट क्रिएट केले मी. आता किती येईल व्हॅल्यू? पहा, पहिल्या ऑब्जेक्टसाठी पहिलं, दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी दुसरं, त्यानंतर तिसऱ्या ऑब्जेक्टसाठी तिसरं, चौथ्या ऑब्जेक्टसाठी चौथं. हे पहा, टोटल किती ऑब्जेक्ट तुमचे डिक्लेअर झाले, क्रिएट झाले? 4. मग प्रत्येक आता ह्याच्यासाठी एकदा कॉल होईल डेमो नावाच्या कन्स्ट्रक्टरला, या D2 साठी एकदा कॉल होईल, D3 साठी एकदा कॉल होईल आणि D4 साठी एकदा कॉल होईल. आता मित्रांनो, हे 4ही ऑब्जेक्ट तुमचे क्रिएट झाले. कुणाचे? या डेमो कन्स्ट्रक्टरचे. आता मला यांना डिस्ट्रॉय करायचे, 4ही ऑब्जेक्टला मला डिस्ट्रॉय करायचे. मग मी इथं काय वापरणार? डिस्ट्रक्टर वापरणार. डिस्ट्रक्टर वापरण्याच्या आधी तुम्ही टिल्ड ऑपरेटर वापरता. आता टिल्ड ऑपरेटर तुम्हाला कुठं दिसेल? तुमच्या कीबोर्डवरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला टिल्ड ऑपरेटर असा कुठं दिसणार नाही. जर तुम्ही बारीकीने लक्ष दिलं तर तुम्हाला लेफ्ट साइडला, लेफ्ट टॉप कॉर्नरला इस्केप बटन जे असतो, इस्केप बटनच्या खाली तुमचा असा ऑपरेटर आहे. हे पहा, दिसत आहे ना, असा ऑपरेटर. याला टिल्ड ऑपरेटर असं म्हणतात. मग याच्यासोबत मी कन्स्ट्रक्टर लिहिणार, काय? डेमो नावाचा कन्स्ट्रक्टर. मग डेमो नावाचा डिस्ट्रक्टर. आता ह्याला कंबाईनली ह्याच्यासोबत जर मी टिल्ड ऑपरेटर वापरला तर याला काय म्हटलं जातं? आता डिस्ट्रक्टर म्हटलं जातं. म्हणजे या डेमो नावाच्या कन्स्ट्रक्टरला हा डिस्ट्रॉय करण्याचं काम करणार आहे. आता ते कसं बघूया. आता काउंट जे तिथं प्लस प्लस केलाय, तेच इथं काय करणार? काउंटला डिक्रीमेंट ऑपरेटर वापरणार. म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर इथं वापरला, इन्क्रीमेंट ऑपरेटर आधी इथंच तुमचं डिक्रीमेंट ऑपरेटर वापरणार त्या काउंट सोबत. म्हणजे काउंटची व्हॅल्यू एक ह्यानी कमी होणार. मग एक ह्यानी कमी झाले म्हणजे काउंटला तुम्ही डिस्ट्रॉय करीत गेला. आता काउंटला तुम्ही डिस्ट्रॉय करीत गेला म्हणल्यावर तुम्हाला काय करावं लागेल? इथं डिस्ट्रॉय लिहा, नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्ट्रॉइड, म्हणजे किती ऑब्जेक्ट तुम्ही डिस्ट्रॉय केली असं आहे ते. मग मित्रांनो, तुम्हाला माहिती, जेव्हा हा डिस्ट्रक्टर कधी कॉल होतो? जेव्हा सगळे ऑब्जेक्ट क्रिएट झाले, जेव्हा सगळा प्रोग्राम रन झाला, हा कर्ली ब्रेसेस एक्झिक्यूट झाला,
तर तुमचा डिस्ट्रक्टर कॉल होतो. मग डिस्ट्रक्टर कॉल झाल्यावर सगळे निगेटिव्ह मध्ये जाणार, म्हणजे काउंट मायनस मायनस होत चालणार. मग काउंट मायनस झाला हे एक्झिक्यूट होणार, काउंट मायनस झाला हे एक्झिक्यूट होणार, काउंट मायनस झाला हे एक्झिक्यूट होणार. सेम. आता रन करून बघितलं. आता पहा मित्रांनो, आता इथं काय गोष्ट झाली, नंबर ऑफ ऑब्जेक्ट तुमचे क्रिएट झाले. पहिला ऑब्जेक्ट D1 साठी हा झाला. आता मी तुम्हाला एक लिहून दाखवतो. D1 साठी हा झाला पहिला ऑब्जेक्ट, D2 हा दुसरा, हा D3 हा तिसरा ऑब्जेक्ट क्रिएट झाला, D4 हा चौथा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आता मित्रांनो, तुमचे ते चारीला चारी ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय करण्याचं काम करत आहे. कोण? तुमचा डिस्ट्रॉयर. मग हा इथं डिस्ट्रॉय होणार, त्यानंतर हा इथं डिस्ट्रॉय होणार, त्यानंतर हा इथं डिस्ट्रॉय होणार, आणि त्यानंतर हा इथं डिस्ट्रॉय होणार. कोण डिस्ट्रॉय होत आहे इथं? तुमचे ऑब्जेक्ट्स. जे काही तुम्ही ऑब्जेक्ट तयार करीत आहात ते तुमचे डिस्ट्रॉय बी होत आहेत. हे पहा, हे चारही ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केले, तेच ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय करणार. म्हणजे हे डिस्ट्रॉय झाला, हे डिस्ट्रॉय झाला, हे डिस्ट्रॉय झाला, हे डिस्ट्रॉय झाला. चार तुम्ही क्रिएट केले, चार ऑब्जेक्ट बनवले, चार ऑब्जेक्ट त्यांनी डिस्ट्रॉय केले. समजत आहे का मी काय म्हणत आहे? आता तुम्ही म्हणता सर तुमचं कसं हे कसं खरं म्हणावं की तेच ऑब्जेक्ट डिलीट व्हायलेत, डिस्ट्रॉय व्हायलेत. आता तुम्हाला जर ते दाखवायचं असेल तर आपण काय करूया, इथं याला काय करूया, याला एका ब्रॅकेट मध्ये टाकूया. याला ब्रॅकेट मध्ये देऊन याला याला डेमो D3 ऑब्जेक्ट हा क्रिएट केला आपण इथं, आणि याला ब्रॅकेट मध्ये कर्ली ब्रेसेस मध्ये ठेवलं. तुम्हाला माहिती डिस्ट्रक्टर हा कर्ली ब्रेसेसला एंड होतो, म्हणजे डिस्ट्रक्टर कॉल होतो. इथं पण क्लोजिंग सिम्बॉल वापरा, तुमचा सेमीकॉलम, इथं पण क्लोजिंग सिम्बॉल वापरा, आणि इथं बी तुम्ही असं करून तुमचं इथं डेमो लिहा, DEMO, डेमो क्लास नेम लिहा. आता मित्रांनो, मी काय केले, चारही ऑब्जेक्ट क्रिएट केलेत, फक्त वेगवेगळ्या टाइमाला क्रिएट केले. म्हणजे D1 आधी क्रिएट केला, D2 त्यानंतर क्रिएट केला, त्यानंतर D3 क्रिएट केला. D3 क्रिएट केला मी हे कर्ली ब्रेसेस दिलेत. कर्ली ब्रेसेस दिले म्हणल्यावर तुम्हाला माहिती, जिथं तुमचा कर्ली ब्रेसेस असतो तिथं तुमचा डिस्ट्रक्टर एक्झिक्यूट होतो. म्हणजे या D3 चा डिस्ट्रक्टर इथं एक्झिक्यूट होणार या लाईनीला, आणि त्यानंतर D4 क्रिएट होणार, आणि त्यानंतर D4 चा डिस्ट्रक्टर एक्झिक्यूट होणार. आता तुम्हाला जर रन करून दाखवायचं जर झालं तर रन करून बी दाखवू शकतो मी. पहा, रन केलं. पहा, जसं की मी म्हणलं होतं, D1 इथं क्रिएट झाला तुमचा, D2 इथं क्रिएट झाला, D3 इथं क्रिएट झाला, आणि त्यानंतर आपण कर्ली ब्रेसेस यूज केलं. तर कर्ली ब्रेसेस यूज केलं म्हणजे D3 ला आपण डिस्ट्रॉय करण्याचं काम केलं, म्हणजे या ऑब्जेक्टला डिस्ट्रॉय केलं, म्हणजे D2 डिस्ट्रॉय झाला. त्यानंतर D3 हा क्रिएट झाला परत. D3 कुणाचा आहे हा? आता D4 हा D4 चा हा ऑब्जेक्ट आहे. हा जो क्रिएटेड ऑब्जेक्ट 3 दिसत आहे का काउंट, हा D4 चा आहे. D3 तर डिस्ट्रॉय झाला, D4 चा आहे. आता हे आता काय होणार, D1 इथं तुमचा डिस्ट्रॉय होईल, त्यानंतर D2, त्यानंतर D4, हे तिन्ही इथं डिस्ट्रॉय होणार. समजत आहे का? जे ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करता तेच ऑब्जेक्ट तुमचे डिस्ट्रॉय पण होतात. आता तुम्हाला जर सिंपल लाईनचं एक्सप्लेनेशन झालं, हे काउंट काढा इथला, हे पण काउंट इथला काढा, हे पण काउंट काढा, हे पण काउंट काढा, हे पण काढा. आता मित्रांनो, ऑब्जेक्ट इज डिस्ट्रॉइड असं आउटपुट स्क्रीनला नुसतं मेसेजच येऊ द्या, तुमचे ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय झालेत किंवा ऑब्जेक्ट क्रिएट झालेत. पहा, हे पहा, D1 ऑब्जेक्ट, D2 ऑब्जेक्ट, D3 ऑब्जेक्ट आणि D4 ऑब्जेक्ट. जेव्हा कॉल झाला D1 ला, मग ऑब्जेक्ट इज क्रिएटेड म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड असा मेसेज येणार. आणि जेव्हा डिस्ट्रक्टर तुमचा कॉल होणार तेव्हा नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्ट्रॉइड. मग मित्रांनो बघा, आता मी रन केलं. पहिला D1 साठी हा क्रिएट झाला, D2 साठी हा क्रिएट झाला, म्हणजे हा ऑब्जेक्ट क्रिएट झाला, हा ऑब्जेक्ट क्रिएट झाला, आणि D3 साठी हा क्रिएट झाला. आता मित्रांनो, D3 नंतर मी कर्ली ब्रेसेस यूज केले, म्हणजे D3 मी ह्याच्यामध्ये डिक्लेअर केला कर्ली ब्रेसेस मध्ये. मग आता कर्ली ब्रेसेस जेव्हा कॉल झाला तेव्हा डिस्ट्रक्टर तुमचा कॉल होतो. कर्ली ब्रेसेस जेव्हा एंड झाला तेव्हा डिस्ट्रक्टर तुमचा कॉल होतो. मग डिस्ट्रक्टर कॉल झाल्यावर या D3 ला तुम्ही डिस्ट्रॉय केलं, म्हणजे D3 ला खतम केलं. आता तुमचा हा ऑब्जेक्ट कुणाचा क्रिएट होणार, नेक्स्ट ऑब्जेक्ट तुमचा D4 आहे, D4. त्यानंतर तुम्ही डिस्ट्रॉय करत आहात D4 ला, D1 ला आणि D2 ला, असं तुम्ही डिस्ट्रॉय करण्याचं काम करत आहात. समजत आहे का? जे ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केले
म्हणजे जे तुम्ही ह्यानी क्रिएट करता कन्स्ट्रक्टरनी, तेच डिस्ट्रॉय करण्याचं काम डिस्ट्रक्टर करतो. समजलं? होप की तुम्हाला आजचं हे समजलं असेल. लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आपले लेक्चर्स शेअर करा. बाय बाय.